नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करते. आपण इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट यामधील दुसरं लेसन तो म्हणजे वर्क अँड एनर्जी याचा अभ्यास करणार आहोत. या लेसनमध्ये म्हणजे वर्क आणि एनर्जी या लेसनमध्ये वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहेत. हे पॉईंट्स आहेत बघा, वर्क, त्याच्यानंतर एनर्जी, त्याच्यानंतर मेकॅनिकल एनर्जी, त्याच्यानंतर दिलं आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि फ्री फॉल. हे वेगवेगळे पॉईंट्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. आपण आजच्या तासिकेला वर्क हा पॉईंट अभ्यासणार आहोत. तुम्हाला पान नंबर 18वर काही डायग्राम दाखवली बघा, पिक्चर दाखवले म्हणजे. तर ही जी पिक्चर आहे 2.1 त्याच्यामध्ये व्हेरियस ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दाखवलेल्या आहेत. त्याच्या ॲक्टिव्हिटीज आहे त्यांचं निरीक्षण करायचं आहे तुम्हाला. आणि त्यामध्ये बघा तुम्हाला दाखवलं आहे अ पर्सन वॉकिंग विथ अ बॅग ऑन हिज शोल्डर. त्याच्यानंतर चित्र दिलं आहे बघा, अ गर्ल रायटिंग इन हर नोटबुक. त्याच्यानंतर अ बॉय प्लेइंग विथ अ बॉल. आफ्टर देन अ गर्ल यूजिंग ऑर वी कॅन से ऑपरेटिंग अ रिमोट. असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. या ॲक्टिव्हिटींचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या काय लक्षात येतं, तुम्हाला खाली क्वेश्चन पण विचारला आहे बघा, त्याचं उत्तर या ॲक्टिव्हिटीजमध्ये दिलेलं आहे. बघा पहिला क्वेश्चन आहे तो, इन विच ऑफ द पिक्चर अबाऊ हॅज वर्क बीन डन. दिसला का तुम्हाला क्वेश्चन? बघा, इन विच ऑफ पिक्चर्स अबाऊ हॅज वर्क बीन डन. कोणत्या पिक्चरमध्ये तुम्हाला असं लक्षात येत आहे वर्क हे झालेलं आहे. तर बघा, अ पर्सन वॉकिंग विथ अ बॅग ऑन हिज शोल्डर्स. त्याच्यानंतर अ गर्ल्स रायटिंग इन हर नोटबुक. त्याच्यानंतर अ बॉय प्लेइंग विथ अ बॉल. अ गर्ल यूजिंग अ रिमोट. इन ऑल दिस केसेस वर्क इज डन. या प्रत्येक केसेसमध्ये वर्क हे झालेलं आहे. तुम्हाला दुसरा क्वेश्चन विचारला आहे बघा तिथे, फ्रॉम सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन. म्हणजे सायंटिफिकली आपण केव्हा असं म्हणू शकतो की वर्क झालं नाही. आता याचं उत्तर बघण्या अगोदर तुम्हाला लेसन नंबर 1मध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते माहीत आहे किंवा तुम्ही शिकला आहात. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड फायनल पॉईंट किंवा आपण त्याला म्हणतो फिनिशिंग पॉईंट. यालाच काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट. कारण या प्रश्नाचं उत्तर हे डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. बघा, जर डिस्प्लेसमेंट होत असेल किंवा आपण असं म्हणू, इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी इज 0 और इफ the displacement of a body is perpendicular to the force, or if there is no net force acting on a body, at that time work done is 0. म्हणजे केव्हा वर्क हे 0 असेल तर 3 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहे. कोणत्या, की जर डिस्प्लेसमेंट बॉडीचं 0 असेल किंवा डिस्प्लेसमेंट बॉडीचं हे परपेंडिक्युलर असेल किंवा इफ देअर इज नो नेट फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी. म्हणजे बॉडीवर कोणत्याही प्रकारचा फोर्स हा कार्य करत नाही. अशी जर सिच्युएशन असेल तर त्या ठिकाणी वर्क होत नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की वर्क डन इज 0. तुमच्या हे लक्षात आलं असेल. आता पुढे बघा, आता जनरली एनी मेंटल ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर टू ॲज वर्क. म्हणजे जनरली असं मानलं जातं की कोणतंही मेंटल म्हणजे बौद्धिक किंवा फिजिकल म्हणजे काय, शारीरिक, हे जर कार्य केलं तर त्याला म्हणतात वर्क झालं असं समजलं जातं. मग त्याच्यामध्ये बघा, जेव्हा आपण चालतो म्हणजे व्हेन वी वॉक, आफ्टर देन व्हेन वी रन, ॲट दॅट टाईम एनर्जी इन आवर बॉडी इज यूज टू डू द नेसेसरी वर्क. आपण ह्या जेव्हा क्रिया करू तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी ही लागणारच आणि त्याशिवाय आपण कार्य करू शकणार नाही, म्हणजे वर्क करू शकणार नाही. आणि म्हणून आपण असं म्हणू शकू की
गर्ल हू इज स्टडिंग इज वर्किंग ऑर परफॉर्मिंग वर्क. म्हणजे जी मुलगी दाखवली तुम्हाला ती अभ्यास करते बघा, तर ती कार्य करते असं आपण म्हणू शकू. पण इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ते जे वर्क आहे तिचं ते कोणतं वर्क आहे? मेंटल वर्क. म्हणजे काय? बौद्धिक वर्क. आता आपण जर बघितलं, इन एव्हरीडे लाईफ द वर्ड वर्क इज यूज टू रिप्रेझेंट अ फिजिकल ऑर मेंटल ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्विंग सम एफर्ट्स. म्हणजे आपण आपल्या डेली रुटीन लाईफमध्ये हा जो शब्द आहे वर्क, तर तो कशासाठी वापरतो? तर फिजिकल किंवा मेंटल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी काही आपल्याला प्रयत्न करावे लागत असतील तेव्हा आपण हा शब्द वापरत असतो. म्हणून लक्षात ठेवा की इन एव्हरीडे लाईफ द वर्ड वर्क इज यूज टू रिप्रेझेंट अ फिजिकल ऑर मेंटल ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्विंग सम एफर्ट्स. याचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर बघा कोणतंही घेऊ शकतो आपण. अ पर्सन क्लाइम्बिंग अ स्टेअरकेस विथ अ बॅग इन हिज हँड. एखादी व्यक्ती की जो चढतोय जिना, त्याच्या हातामध्ये बॅग आहे. किंवा अ स्टुडंट रीडिंग अ बुक. एखादा स्टुडंट आहे तो पुस्तक वाचत असेल तर आपण म्हणू शकू की वर्क झालं. बघा आता, पण सायंटिफिकली वर्क हे जे आहे किंवा वर्क हा जो वर्ड आहे तो वेगळ्या पद्धतीने वापरला जातो. जर आपण सायंटिफिकली बघितलं, म्हणजेच इन सायंटिफिक टर्म द वर्ड वर्क इज यूज अंडर स्पेसिफिक कंडिशन्स. एका विशिष्ट कंडिशनला हा जो शब्द आहे तो वापरला जातो. आणि तेव्हा असं म्हटलं जातं की वर्क इज सेड टू बी डन बाय अ फोर्स ऑन अ बॉडी when the body is displaced along the line of action of a force acting on a body. म्हणजे वर्क हे केव्हा होतं की जेव्हा फोर्स हा जो आहे बॉडीवर कार्य करत असतो तेव्हा, आणि जेव्हा बॉडी ही काय होते? डिस्प्लेस होते अलॉंग द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ द फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी. याचं जर आपण एखादं एक्झाम्पल बघायचं राहिलं तर बघा, अ राईप फ्रूट फॉल फ्रॉम अ ट्री. पिकलेलं जे फळ असेल तर ते झाडावरून खाली पडतं बघा. तर तेव्हा वर्क होतं, पण द वर्क इज डन बाय द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द फ्रूट. त्या फळावर कोणता तरी फोर्स हा कार्य करत असतो. आणि तुम्हाला माहिती आहे कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंतर दुसरं एक्झाम्पल बघू आपण. अ वर्कर कॅरीज अ हॅमर फ्रॉम द ग्राउंड फ्लोअर टू द फर्स्ट फ्लोअर ऑफ अ बिल्डिंग. मग त्यावेळेस काय होतं? वर्क इज डन. वर्क कशा पद्धतीने होईल? तर द वर्क इज डन बाय द फोर्स ॲप्लाइड बाय द वर्कर ऑन द हॅमर. अशा पद्धतीने हे वर्क होईल. आता फिजिक्समध्ये, इन फिजिक्स वी डील विथ द फिजिकल वर्क. आपण फिजिक्समध्ये फक्त कसला संबंध जोडू वर्कशी? तर फिजिकल वर्क त्या बाबतीत. किंवा हा जो शब्द आहे वर्ड, कोणता वर्ड? की वर्क हा जो शब्द आहे तर तो फिजिक्सशी रिलेटेड आहे, त्यामुळे आपण फिजिकल वर्क हे कन्सिडर करणार. म्हणून वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन दिस फिजिक्स. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला जर डेफिनेशन विचारली वर्क म्हणजे काय, तर वर्क इज सेड टू बी डन when a force applied on an object causes displacement of the object. म्हणजे वर्क झालं हे केव्हा म्हणू आपण? की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स ॲप्लाय होतो आहे आणि त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं तेव्हा वर्क झालं असं आपण म्हणू. तुम्हाला ही जी वर्कची डेफिनेशन आहे ती अशा पद्धतीने पण लिहिता येईल बघा. ही लिहिली तरी चालेल किंवा अशा पद्धतीने मी सांगते आहे आता तशी लिहिली तरी चालेल. वर्क डन बाय अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी इज द प्रॉडक्ट ऑफ द मॅग्नेट्यूड ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी इन द डायरेक्शन ऑफ अ फोर्स. लक्षात घ्या, ही लिहा तुम्हाला पहिले सांगितली ती, किंवा आता मी पुन्हा सांगते आहे ती लिहिली तरी चालेल. वर्क डन बाय अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी is the product of magnitude of force and the displacement of the body in the direction of the force. अशा पद्धतीने तुम्ही लिहिली तरी चालणार आहे. आता आपण हे शिकलं की वर्क डन बाय अ फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट
इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. आणि म्हणून वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्यायचं आहे की वर्क बरोबर काय येईल, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स मीन्स F आणि डिस्प्लेसमेंट मीन्स D असं तुम्हाला लिहायचं आहे. W बरोबर F इंटू S. आता खाली तुम्हाला बघा पुन्हा एक प्रश्न दिला आहे. व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ फोर्सेस अँड देअर एक्झाम्पल्स. म्हणजे फोर्सेसचे टाईप कोणते, त्यांचे एक्झाम्पल कोणते ते विचारलं आहे तुम्हाला. तर 3 प्रकारचे फोर्स असतात. तुम्हाला इथे 9वीला दिलेले आहेत ते. पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, त्याच्यानंतर पुढे दिला आहे बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि न्यूक्लिअर फोर्स. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं इथे. आज आपण इथे थांबणार आहोत. जे तुम्हाला आज शिकवलं आहे ते सर्व व्यवस्थित घरी वाचायचं आहे आणि तिला होमवर्कसुद्धा करायचं आहे.